ड्रेसेस बघू शकता तरी मस्त मस्त आहे आणि तो पूर्ण मॉलच होऊन गेला आहे. तर मला ना हा आहे पीठ मळण्यासाठी मला ना असं पाहिजे होतं. परात खूप मोठी पडते आणि अशा ह्याच्यात पीठ मळता येतं. तर मी घेते फक्त 100 रुपयाला आहे. तर इथे लाईट गेली म्हणून तर इथे उडनच्या वस्तू आणि ह्या अशा साऱ्या वस्तू बघू शकता 20-20 रुपयाला. उडनच्या आहे ना त्या 250-300ला पण छान क्वालिटी एकदम असं हेवी आहे. तर असं इथून घेतलेलं आहे वस्तू ज्या आर मॉलमध्ये आहेत ना, ज्या वस्तू होत्यात ना तुम्हाला दाखवलं तर त्याच वस्तू त्याच्यापेक्षा छान क्वालिटी इथे. इथे पर्स पण आहे बघू शकतो या साईडला. तर आहे डिस्काउंट बाजारच म्हणता येईल. त्याच्यात सगळ्या प्रकारच्या वस्तू आहे. मी घेतल्या 3-4 वस्तू. इतर घरी आलो आणि इथे मी वस्तू आणलेल्या आहेत. क्विक तुम्हाला पटापट दाखवून देते. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. मराठी ब्लॉगर परिधूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. केस कापले पण बांधून घ्यावं लागतं, खूप गरम होतं. आता चाललं आहे बाहेर आम्ही. तर हॅमस्टरसाठी असं घर बनवायचं आहे ना, त्याच्यासाठी काहीतरी असं वूड वगैरे असं बनवण्यासाठी चालू. इथे पाण्याची बॉटल घेतलेली आहे आणि अजून 1-2 कामं आहेत गावात, ते पण करून घेऊ. तर माझं स्कार्फ कुठे गेला, कारण स्कार्फ बांधावं लागेल. आणि अशीच रेडी झाली. केस कापले पण हे बघू शकता असे येत आहे पूर्ण, पण बांधून घेतले कारण इतकं गरम होतं. चला निघू आणि तुमच्यासोबत सगळं शेअर करते पूर्ण. तर आज पोहोचते तर आंबारस म्हटलं घेऊ, मस्त गाडगाड. इथे मस्त आंब्याचा रस भेटतो आणि पुरणपोळी सुद्धा भेटते. आता संध्याकाळी आता लियांना घेऊन जाऊ, कारण लियांना खूप आवडते. तरी ते आहे आंब्याचा बाजार. इथेच आहे ते काय म्हणतात आपलं मधुर स्वीट आहे ना, त्याच्याच समोर आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे. आता 2-3 आमच्या घरात लग्न आहे आणि त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायचं आहे. तर आता आधी चाललो आहे सोनी गिफ्टला. तिथे कसं ऑप्शन असं खूप बघता येतं. तर बघू आता काय बघू तिथे, म्हणजे काय गिफ्ट देऊ शकतो वगैरे. तर असं ऊन आहे आणि 2 व्हीलरवरच परवडतं, कारण पटकन कुठे पण जाता येतं. गल्ली बोळ्यात कुठे पण उभं राहता येतं. त्याच्यामुळे मग म्हणतं त्याला जाऊन येऊ. आता सोनी गिफ्टमध्ये बंद. आम्ही आलो सोनी गिफ्टला पण बंद झालं रे, म्हणजे बंद आहे. मंगळवारचं बंद राहतं, ते लक्षातच नाही आलं. हे लाईट हाऊस आहे ना, तिथे आलो बघायला. असंच फॅन वगैरे म्हटलं बघू. चला भारी आहे ना बघत सगळे. इथे फॅन, एक फॅन बघायचा होता म्हटलं बघू. लाईट हाऊसमध्ये इतके छान छान फॅन आहे. चला. आणि सोनी गिफ्टला नेमकी तुम्ही दाखवलं मंगळवारचं बंद असतं, पण छान फॅन आहे इथे मस्त. लाईट हाऊसमध्ये बघायला असं ड्रेसेस बघू शकता तरी मस्त मस्त आहे. आणि इथे पूर्ण मॉलच होऊन गेला आहे बघू शकता इथे. तर इथे बॉम्बे मेकअप बाजारमध्ये आलेलो आहे आणि हे ना जास्त दिवस नाही राहत. आता आर मॉलमध्ये त्या दिवशी गेलो, ते सगळं बंद झालेलं आहे. आता त्याच पद्धतीचं पण चांगल्या क्वालिटीचं जसं DIY मध्ये आपण घेतो ना नेल्स वगैरे, तर ते सगळं इथे आलेलं आहे. बघू शकता इतके छान छान 60-60 रुपयाला नेल्स आहे बघू शकता. 60 रुपयाला सगळ्या वस्तू आहे इथे. आणि तेच म्हटलं चला मेकअपचं तर इतकं सामान आहे ना बापरे. मग मला घ्यायचं आहे 3-4 वस्तू. इथे कन्सिलर वगैरे ते तर आपण प्रोडक्ट यूज करत चेहऱ्याला, पण मग बाकीचं नाही का दुसऱ्या गोष्टी असतात, पेन्सिल वगैरे, आयब्रो पेन्सिल वगैरे, तर ते बघायचे मला. आणि चांगल्या क्वालिटीचे म्हणजे हुडा ब्युटी वगैरे, स्विस ब्युटी असे होते आणि अशा वस्तू होत्या खूपच साऱ्या. तर म्हटलं चला बघू काय आहे. तर तेच आता हळूहळू मी सगळं बघते. बघू शकता इतक्या भारी भारी वस्तू होत्या ना. तर खरंच मी आली नव्हती कधी, मी रस्त्याने जाताना बघायची. तर म्हटलं चला बघू. तर हे आहे आपलं अलंकार, जे आपण हे करतो ना काय म्हणतात इडली ते खातो, त्याच्या शेजारी आहे मेन रोडला हँकी कॉर्नरकडे. तर बघू शकता घरगुती वस्तू सुद्धा आहे, प्लेट्स वगैरे असं आहे सगळं. तर खूप कमी प्राईसमध्ये म्हणजे 10 रुपयापासून तर
500, 600, 1000, 1500 पर्यंत वस्तू आहे इथे. आणि भरपूर साऱ्या वस्तू आहे. तुम्हाला सगळ्याच वस्तू म्हणजे भांड्यांपासून, मेकअप पासून, घरगुती वस्तू, प्लास्टिकच्या वस्तू, नंतर डेकोरेशनच्या वस्तू, तर अशा सगळ्या वस्तू म्हणजे आहेत तिथे. आणि 2 मजले आहे, वरती पण आहे. वरती आपण नंतर जाऊ. तर हे खालचंच मी तुम्हाला सगळं दाखवते आहे. तर बघू शकता इथे भांडे आहेत, भरपूर सारे भांडे. तर आपण आता बघू सगळे, तुम्हाला मी हळूहळू पूर्ण वस्तू दाखवते. चल, सगळ्याच वस्तू आहे एकदम, मेकअप पासून सगळंच आहे. बघते आता काही तर बघू शकतो नेलास पण खूप छान आहे. 100-60 रुपयाला मस्त आहे. भांडे विंडे सगळेच आहे, बघू शकता सगळं स्टॉक असं आहे. ते मुलांचं पण खेळायचं आहे. 60 रुपयाला. अरे स्टेशनरी ते 100 रुपयाला, बघू शकता सगळं. भांडे तर कॅम्पिंगचे बघू शकता, जे आर मॉलमध्ये बघितले ते ना, ते इथे आलेले भांडे. लोखंडी, वाव एकदम मस्त आहे कॅम्पिंगसाठी. हे काय आरसा तर मला ना हा आहे पीठ मळण्यासाठी. मला ना असं पाहिजे होतं, परात खूप मोठी पडते आणि अशा जर पीठ मळता येतं तर मी घेते. फक्त 100 रुपयाला आहे, मस्त आहे. तर माझ्या मागे बघू शकता अशा वस्तू आहे. 20 पासून, 10 पासून 20, 25, 40, 50, 60 अशा वस्तू आहे. मी घेतलं आहे काय सगळं 20-20 रुपयाला. तर इथे बघू शकता 20वालं सगळं साहित्य आहे. असं छोट्या छोट्या गोष्टी आहेत इथे. वाव मस्त. तर इथे 20च्या आहे, इथे 20च्या आहे. तर इथे बघू शकता 10च्या वस्तू आहे ह्या सगळ्या. लायटर सुद्धा आहे 10ला. हे काय आहे? हे काय तर एक शॉपनर घेतलं मी मला लिपस्टिक्स आणण्यासाठी. त्याच्यात 2 आहे, मोठे छोटे. हे पण आहे. हाँ ये मेरा है. उसमें एवढं इतना चढ़ लेके जाना है. हे काय आहे? किटकॅट, कैडबरी सुद्धा. ये लहसुन का पीलर है, ऐसा लहसुन छिलने का. हाँ बघू शकता 10ला या वस्तू सगळ्या 10ला आहेत. पूर्ण इथून तिथपर्यंत सगळं 10ला आहे. क्लिप्स किती छान छान. होय मास्क, व्हिटॅमिन सी पण ते नको. जसं आपण मुंबईला दादरला वगैरे असे CST वगैरे तिथे जातो ना मार्केटमध्ये, तसं रस्त्यावर सगळ्या वस्तू अशा असतात. तशाच वस्तू सगळ्या एकाच ठिकाणी जर मिळाल्या तर किती छान. तर आता मला तोच फील येतोय की आपण एखाद्या दादरला वगैरे फिरतोय, कोलबा मार्केट वगैरे, तर तिथे फिरतोय असा फील येतोय. तर सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी मिळतात, तर काय पाहिजे, आपल्याला फिरायची गरज पण नाही. तर बघू शकता इतके चांगल्या क्वालिटीच्या वस्तू आहेत. म्हणजे बघायला मला खूप आवडतं ह्या वस्तू. तर त्याच्यापैकी मग मी म्हटलं युजफुल आणि टिकाऊ आणि चांगल्या क्वालिटीच्या म्हटलं तशाच बघू आपण. तर इथे ग्लासेस वगैरे, टेडी वगैरे, लहान मुलांच्या वस्तू, स्टेशनरी, इतक्या वस्तू आहेत ना, तर बघायलाच मला खूप आवडतं. इथे बरण्या पण आहेत ज्या सोन गिफ्टमध्ये मी बघितलेल्या, त्या 30-30, 40-40, इथे 20-20 रुपयाला, 10-10, 15-15 रुपयाला आहेत. बघू शकता. तर मी अशा बरण्या घेतल्या होत्या. तर बघू शकता कप वगैरे. तर म्हटलं खूपच छान वस्तू आहे. आता मी पुढच्या वेळेस पण एक चक्कर मारेलच. तर वरती पण आहेत बघू शकता, इतक्या साऱ्या वस्तू आहे ना. तर वरती काय बघू आपण.
बघू शकता इथे काही काही अशा वस्तू आहेत वरती. वाव, डिश तर किती छान आहे बापरे, ग्लासच्या डिश आहे. माय गॉड. तर इथे आहे फक्त 20-20 रुपये आहे. बघू शकता तिथे 20-20 रुपये आहे. तर असं आहे साहित्य सगळं. आणि इथे पण सगळ्या भांडे घरगुती वस्तू आहे, सिरॅमिकच्या आणि लाकडाच्या वस्तू आहे सगळ्या. तर इथे लाईट गेली म्हणून तर इथे वुडनच्या वस्तू आणि घराच्या साऱ्या वस्तू बघू शकता 20-20 रुपयाला. वुडनच्या आहे ना त्या 250-300ला पण छान क्वालिटी एकदम असं हेवी आहे, जे ॲमेझॉनवर वगैरे आपण बघतो ना तशीच आहे. आणि घड्याळ बघू शकता इतके मस्त आहेत ना. तर मी अशा 3-4 वस्तू घेतल्या, पण इथे आल्यावर तुम्हाला कळेल इतक्या वस्तू एवढ्या दाखवता येत नाही मला. पण भरपूर साऱ्या वस्तू आहेत, 10पासून 20, 30, 40, 50, 60, 250, 500पर्यंत अशा मस्त छान छान आहेत. तर इथे सगळ्या वुडनचे. तर असं भारी, पण कितीला असेल? 250ला असेल का? आणि ही पण ॲपलची फ्रूट ठेवायला छान आहे. कितीला आहे काय? लाईट गेली त्याच्यामुळे थोडा अंधार दिसत होता. तर असे भांडे पण आहेत बघू शकता, आणि आपल्या प्लास्टिकच्या वस्तू पण आहे, पण वुडनच्या छान क्वालिटी मस्त बघितल्या. आणि खाली तर भरपूर साऱ्या अशा वस्तू हे ना, एका त्याच्यामध्ये किती क्यूब होतील ते छोटे छोटे बर्फाचे. छान आहे म्हणजे बघायला मस्त आहे. आणि लहान मुलांचे पण गाद्या वगैरे तुम्हाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल ना, तसे गाद्या पण आहेत इथे. म्हणजे 250-300 असे बघू शकता, किती सुंदर सुंदर आहेत लहान मुलांना गिफ्ट वगैरे बाळांना द्यायचं असेल तर. तर असं आहे मस्त. चला आता खाली जाऊ, लाईट गेली वरती. तर इथे ना काही गोष्टींची क्वालिटी आणि इतकी म्हणजे हेवी आणि इतकी सुंदर आहे, इतकी छान आहे. बाकी काही गोष्टी आहेत ना ज्या 20-20, 10-10 त्या तर एकदम ह्या असतातच, पण ज्या 250-300 म्हणजे क्वालिटी वाईज इतक्या सुंदर क्वालिटी वाईज आहे. आता घड्याळ पण इतके छान आहे बघितले, 1500-1600 असे घड्याळ आहेत, पण इतके छान क्वालिटीचे आहे. नंतर आता ह्या लाकडी वस्तू तुम्हाला दाखवल्या मी, इतकी हेवी उचलता येत नाही एवढी हेवी आहे. तर याची प्राईस फक्त 250-300 असेल. आता याच्यावर दिलेली नाही, पण आहे. बाकीच्या लाकडाच्या वस्तू तेवढ्याच आहे 250-300, म्हणजे छान क्वालिटी आहे. आणि जे फायबर वगैरे आहे ना त्या 150-200पर्यंत मिळतील मस्त. तर खाली पण मस्त छान छान वस्तू आहे, दाखवलंच मी तुम्हाला. चला, आणि हे घड्याळ बघू शकता किती मस्त आहे, सुंदर. 1500, 1600, 1700 अशा आहेत प्राईस घड्याळाच्या. छान क्वालिटी मस्त. सगळं दिलं का खाली पण? तर इथे ना खोडरबर इतकं सुंदर आहे. आता मुलांच्या शाळा उघडल्या का तेव्हा छान एकदम फन. बघू शकता असं उघडतं चावीसारखं, गाडीची चावी, आणि असं उघडतं मध्ये. इतके छान छान रबर आहे, पेन्सिल रबर. आणि हे बघू शकता साबण रबर, पेन्सिल, आणि हे अशी रबर फक्त 10-20-20-30-30 रुपयाला आहेत. साऱ्या वस्तू बघू शकता. लाईट गेली म्हणून दिसत नाही. नाही घ्यायचंय तेवढं, बघून घेऊ. छान छान क्लिप्स आहे. खूप छान मुलांचे हेअरस्टाईल करायला कियाराला घेते मी आता. भारी. इथे मास्क पण 10ला, ब्लॅक हेड्स काढायचं. हे आहे डॉक्टरांचं होतं आहे, मस्त घेते. बघू शकता. तर असं इथून घेतलेलं आहे वस्तू. ज्या आर मॉलमध्ये आहेत ना, ज्या वस्तू होत्यात ना तुम्हाला दाखवलं, त्याच वस्तू त्याच्यापेक्षा छान क्वालिटी इथे. इथे पर्स पण आहे बघू शकते या साईडला. ते काही वस्तू आहे त्यांचंच वाटतं, पर्स सगळं आहे. तर अशा काही काही वस्तू घेतलेल्या आहे, थोडं थोडं सगळंच आहे. घरातल्या वस्तू आहे सगळ्या, पूर्ण पायपासून सगळंच आहे, मेकअप वगैरे सगळंच आहे इथे. पण भारी आहे, चांगल्या क्वालिटीचं वाटलं मला. वुडनचं तर भारी आहे वस्तू सगळ्या. तर मी 3-4 वस्तू घेतल्या, दाखवेल तुम्हाला घरी गेल्यानंतर. काय गॅस? हां, कॅम्पिंगचा गॅस. तुला कोणतं ते सिलेंडर लागतं ना? कितना बोलले? 250? 350. 350. ऑनलाईन कितीला भेटतं काय माहिती. कॅम्पिंगसाठी काही गोष्टी आहेत पण खूप छान. चांगल्या क्वालिटीचं पर्स आहे, मस्त. त्यांचंच वाटतं मला, त्यांचंच आहे. त्याचे पर्स पण 250, 300, 500 एकदम मस्त क्वालिटी आहे, छान आहे.
मला अशा स्लिंग बॅग खूपच आवडतात. कलर पण मस्त आहे. छान अशी छान पर्स आहे सगळ्या छान छान क्वालिटीच्या. छोटी वाईफाई ते पण छान आहे. राधा बघू शकता इथे ड्रेसेस वगैरे पण मस्त मिळतील. टेम्पल आणि ते अलंकार आहे. अलंकारच्याच बाजूला तो सेल आहे बघू शकता. तर अलंकार आहे ना, आपण इडली वडा खातो त्याच्याच पुढे गेला का तो बाजार आहे. डिस्काउंट बाजारच म्हणता येईल. त्याच्यात सगळ्या प्रकारच्या वस्तू आहे. मी घेतल्या 3-4 वस्तू. चला आज कधी नाही संध्याकाळी जाईल. संध्याकाळी हां इथून मॅचिंग सेंटर. इथं साडी फाडून मिळते बरं का. इथे बघू शकते. इथे साडी फाडून मिळते म्हणजे जशी लागेल तसा कपडा मॅचिंग सेंटरमध्ये. इथे मॅचिंग सेंटर आहे ना, आपल्याला जेवढी साडी लागते ना तेवढी फाडून मिळते. इथे बघू शकते ही कटपीसमधून म्हणजे आपल्या मनाने कस्टमाइज करायची साडी. तर एक दिवस मी करणार आहे कस्टमाइज. म्हणजे आपल्या आवडेल तसा साडीचा कपडा निवडायचा, फाडून घ्यायची जेवढी साडी असते तेवढी मीटर आणि मस्त त्याला पिको फॉल करून. आणि पुढेच मॅचिंग सेंटर आहे. तिथून ब्लाऊज मस्त पीस घ्यायचा, मॅच करून घ्यायचा, ब्लाऊज शिवायचं. म्हणजे आपण स्वतः केलेली साडी आपण घालू शकतो. तर असे करू शकतो. ते तसा ब्लॉग मी घेऊन येईलच लवकरच. तर भरभर भेटतात मस्त. तर आता आलेलं आम्ही फुलबाजारमध्ये फिरून. सोनजीपमध्ये जायचं होतं, प्लॅन बदलला आणि आम्ही माझंच फिरलो इकडे तिकडे. तर घरी आलो आणि इथे मी वस्तू आणलेल्या आहेत. क्विक तुम्हाला पटापट दाखवून देते. तर आता तुम्हाला सगळ्या वस्तू दाखवून देते. काय काय आणलं आहे तसं दाखवलंच होतं तिथे. आणि इतक्या साऱ्या वस्तू भेटतात असं वाटतं कोणती घ्यावं कोणती. म्हणजे सगळ्यात चांगली पण क्वालिटी आहे आणि सगळ्यात लो पण क्वालिटी आहे तिथे. आणि सगळ्यात लो क्वालिटी असते म्हणजे ती 10 रुपये 20 रुपयेपासून सुरू. आणि ज्या महागाच्या होतात ना 50, 60, 70, 30 म्हणजे त्या क्वालिटी थोड्या हाय होत जातात, छान होत जातात. तर मी घेतलेलं आहे भांड्यापर्यंत दाखवते. हे असंच घेतलं मी कियाला नाही का भांग वगैरे पाडायला मधून असं. तर मग हा कंगवा घेतला मी. हा कितीला मिळाला 20 रुपयाला काहीतरी मिळाला. तर अशा गोष्टी कधी कधी कशा छान असतात आणि एकाच ठिकाणी मिळाल्या ना तर लक्षात येतं की अरे हे नाही आपल्याकडे ते नाही आहे. तर मग हा घेतला एक. तर एकच होता त्याच्या लेबर. तर भांग वगैरे पाडायला छान आहे तो घेतला. नंतर कियारासाठी ह्या अशा क्लिप्स घेतलेल्या आहे मी. कियारा हेअरस्टाईल करायला तुला असे घेतलेले आहेत 2. हां तुला हेअरस्टाईल करून दिली मी. हां ते नसतं त्याला काही नाही, ते तसंच असतं एक पाकळी. तर याची हेअरस्टाईल कशी करतात ते नाही माहिती. पण मग असे केस घालून हां गोल 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 करायचं. तर असे 2 घेतले
बघू शकता आमच्या कियाराला छान वाटले, मला दिसले म्हणून घेतले. म्हणजे ज्या DIYच्या वस्तू असतात ना तशाच सेम वस्तू होत्या तिथे. त्याच्यानंतर हे घेतलं वैभवनी त्यांना दोघांना. तर हे खरं तर आपलं हे काउंटर काय म्हणतात, फिंगर काउंटर आहे. तर ते कसे हे जेव्हा पाडे वगैरे टेबल्स वगैरे बोलतील किंवा कियाला काहीतरी बोलेल 1 2 3 रिपीट बोलेल तेव्हा त्याच्यासाठी असेच आणले. कियारासाठी पिंक आणलं आणि यासाठी ब्ल्यू कलरचं आणलं. फिंगर काउंटर येते, फिंगर काउंटर असं फिंगरला लावायचं आणि काउंट काय म्हणजे पाडे बोलले ना तोच पाडे बोलत राहायचं 100 टाईम. म्हणजे तर 100 वेळेस येतं ना, 100 टाईम झालं का म्हणजे तुझं पाठ होऊन जाईल असं. तर छान आहे. म्हणजे आपण तर पूजे वगैरेसाठी किंवा काही मंत्र म्हणण्यासाठी वापरतो, पण मुलांसाठी छान ऑप्शन आहे. हे घालून द्यायचं आणि तिथे सेट करून द्यायचं 100 टाईम. मग 100 टाईम त्याला टेबल्स म्हणायला लावायचे, तसं 100 टाईम ते होईल. मस्त आहे, मला भारी वाटलं. तिथे आणलं. त्याच्यानंतर हे मी नोजचं आणलेलं आहे, नोज स्ट्रीप. मला भेटते तिथे डॉक्टरला सांगितलं चांगल्या प्रोडक्ट असतात, तर तिथे मी घेतली. म्हटलं ही घेऊन बघू कसं काय यूज करून बघू. मला ब्लॅक हेड्स आणि ते तर नाही आहे, पण तरी मग घेतली ती. त्याच्यानंतर इथे मी ह्या पेन्सिल्स घेतलेल्या आहे, चांगल्या पेन्सिल्स छान आहे. हुडा ब्युटीच्या नंतर कोणती काय माहिती आयब्रो पेन्सिल. तर माझ्याकडे लॅक्मेची मेबलिनची आहे, पण मग म्हटलं हे आपण घेऊन बघू. म्हणजे मी असं हे करून बघितलं, छान वाटलं मला स्ट्रोक त्याची. तुम्हाला दाखवते. बघू शकता. तर यूज करून मी बघितलं आणि मी ना आयब्रो पेन्सिल ब्राऊन कलरची वापरते, त्याच्याने एकदम म्हणजे नॅचरल दिसतात. तर अशा 3 घेतल्या मी, म्हटलं घेऊन बघू आणि छान वाटल्या मला. तर असं घेतले. मेन म्हणजे शार्पनर घेतलं. माझ्या लिपस्टिक क्रेयॉन लिपस्टिक आहे ना, त्याच्यासाठी हे शार्पनर मला भेटलं मोठ्या साईजचं. नाही की अरे मला आहे ते. तर जा बरं लिपस्टिक आणि होते का माझी रेड कलरची पर्समधून. नाही तिकडे पर्समध्ये. आणि मेन म्हणजे मला हे भांडं आवडलं पीठ मळण्यासाठी. 100 रुपयाला आणि क्वालिटी पण इतकी मस्त आहे, भारी आहे. म्हटलं पीठ वगैरे मळायचं असेल किंवा काही भिजून ठेवायचं आहे आपल्याला, तर आणि आकार पण त्याचा वेगळाच आहे. मस्त ॲल्युमिनियमचा आहे, पण पीठ मळायला वापरणार आपण. कसं जेवण स्वयंपाक करायला नाही वापरत ॲल्युमिनियमचं वगैरे, पण मग पीठ वगैरे मळू शकतो त्याच्यामध्ये. आणि चांगल्या क्वालिटीचं आहे पीठ, एकदम क्वालिटी छान जड आहे आणि 100 रुपीजला आहे. काय पाहिजे. तर मला बघितल्या आवडलं. त्याच्यात कसं असं पटकन पीठ मळता येईल, पटकन गोळा करता येईल, छान वाटलं. तर हे सगळ्यात जास्त गोष्ट हीच आवडली मला. कियाला दाखवते मम्मीचं आहे. त्याला ही लिपस्टिक आहे माझी क्रेयॉन, स्विस ब्युटीची आहे. त्याला हेच नव्हतं काय म्हणता शार्पनर. आता कसं हे शार्पनर बघू शकता होतं आहे. तर त्याच्यासाठी मला म्हटलं बरं झालं घेतलं. मी ॲमेझॉनवरून ऑर्डर करणार होती. ॲमेझॉनवर डायरेक्ट 100 150 अशी शॉर्पनर होते, पण हे मला 10 रुपयामध्ये भेटून गेलं. 10 की 20 रुपयामध्ये भेटलं. होतंय. बघू शकता झालेली आहे पेन्सिल तयार. नको आता झालं ना, एवढं कुठे हे करणार. अजून दुसरी आण बरं. कुठे ती दुसरी पिंक कलर, ही रेड कलरची पिंक कलरची आण ना अजून त्याच्यातच ते. मग ती कर ना तू दे. तर एवढं असं साहित्य आणलेलं आहे मस्त. पेन्सिल्स काही ज्या लागणाऱ्या वस्तू. आता हे शॉर्पनर मला मिळालं ऑनलाईन, तर मी 100-150ला होतं, तर मी असं घेतलं तरी फक्त 20 रुपयाला की 10 रुपयाला घेतलेलं आहे. तर अशा वस्तू आणल्या तिथून. भारी काही म्हणजे काही वस्तू नको की आता तुला हेअरस्टाईल करून दिला मी नंतर. चला आता चहाच्या टाईमला गेलो होतो सोनगिफ्टमध्ये गिफ्ट घेण्यासाठी, पण सोनगिफ्ट तर बंद होतं. त्यांना आपण आहेरसाठी देतो ना काही आहेरमध्ये, तर म्हटलं काहीतरी गिफ्ट घेऊ छान. 3 लग्न आहे म्हटलं, 3 गिफ्ट घ्यायचे होते मला, पण ते बंद आहे. आता पुढच्या वेळेस जाऊन घेऊ, तेव्हा दाखवेलच तुम्हाला व्हिडिओ मध्ये काही घेते किंवा काय ऑप्शन असतं आपल्याला आहेर देण्यासाठी, तर ते दाखवेलच तुम्हाला.
चला आता इथे झालेलं आहे. काय घेतलं तू? दाखव इकडे. आणते माझं. अगं नो स्ट्रीप आहे ती. हा ते तुझं घे ते. तर अशा वस्तू आणलेल्या आहे. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. चला आता संध्याकाळी बोलते.